आपल्या पंढरपुरात विठ्ठल मंदिर 700 वर्षांपूर्वीच आहे। आता तुम्हाला हे जुनं रूप पुन्हा पाहता येणार आहे। 73 कोटी रुपये खर्च करून मंदिराच्या विकास आराखड्याचं काम अंतिम टप्प्यात आलंय। 700 वर्षापूर्वी ज्ञानोबा तुकोबांनी पाहिलेलं विठ्ठल मंदिर आता आपल्या सगळ्यांना पाहता येणार। 2 जून पासून विठ्ठलाचं पदस्पर्श दर्शन तुम्हाला घेता येणार आहे। या मंदिराची पहिली एक्सक्लुझिव्ह दृश्य फक्त तुमच्यासाठी, न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी। अतिशय सुंदर आखीव रेखीव, आजच्या काळातल्या त्या सगळ्या फरशा नाहीत, कुठला असा आर्टिफिशियल दिखावा नाही। जुनं ते सोनं म्हणतात ते उगाच नाही। वीरेंद्र उत्पात आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। वीरेंद्र, पहिल्यांदा तर धन्यवाद, तुम्ही हे दृश्य सामान्य आपल्या विठू भक्तांपर्यंत पोहोचवले, पण तुम्ही सुद्धा दर्शन घेतलं पहिल्यांदा, कसं वाटतंय गाभाऱ्यात उभं राहिल्यावर? विलास 700 वर्षापूर्वीचं जे मूळ स्वरूप आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिराला, ते पुरातत्व खात्याच्या निदर्शनाखाली देण्यात आलेलं आहे। खरं तर माजी कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी कोरोना काळामध्ये जेव्हा विठ्ठल रुक्मिणी दर्शन बंद होतं तेव्हा समितीचे अध्यक्ष गैनीनाथ महाराज औसेकर आणि इतर मंदिर समिती सदस्य यांच्याशी चर्चा केली आणि ह्याच्यावर त्यांचा विचार यापर्यंत आला की हे जे मंदिराचं मूळ स्वरूप आहे हे देण्यात यावं। त्याच्यावर बरीच चर्चा झाली, त्याचं इन्स्पेक्शन झालं आणि पुरातत्व खात्याने भेट दिली आणि आता त्याला मूळ स्वरूप देण्यात आलेलं आहे। ते अजून काम म्हणजे गाभाऱ्यातलं पूर्ण झालेलं आहे, इतर ठिकाणचं राहिलं असलं तरी 2 तारखेला पदस्पर्श दर्शन चालू होणार आहे। कारण या कामासाठी ते पदस्पर्श दर्शन बंद ठेवण्यात आलं होतं आणि सकाळी 6 ते 5:30 ते 11 पर्यंतच मुखदर्शन चालू असायचं। मात्र इतक्या दिवसाच्या काळानंतर ना हे जे काही रूप दिसतंय आहे ते अत्यंत आनंदित करणारं आहे। कारण की त्या काळात संत जे आलेले आहेत त्याची नोंद आहे, ते विठ्ठलाला आलिंगन दिलेलं आहे अशी त्याची नोंद आहे। त्या काळात ते रूप जे आहे ते आता दिसतंय, त्याचा एक परमोच्च आनंद आहे विठ्ठल भक्तांना आणि निश्चितच न्यूज 18 लोकमतच्या आपल्या माध्यमातून हे सगळ्या प्रेक्षकांना, विठ्ठल भक्तांना ते पाहायला मिळत आहे। धन्यवाद वीरेंद्र, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।